भंडारा जिल्ह्यातल्या मोहाडी तालुक्यात एका गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे। ही महिला माहेरहून सासरी चालली होती। बस स्थानकावर सोडण्याच्या बहाण्याने दोघांनी या महिलेची दिशाभूल करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला। 5 दिवस या नराधमांनी या महिलेवर वारंवार बलात्कार केला। पीडित महिला आरोपींच्या तावडीतून कशीबशी आपल्या गावात पोहोचली। तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला। त्यानंतर कुटुंबियांनी करडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली। या तक्रारीनंतर पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। दिलीप शेंडे आणि तुषार शेंडे अशी या 2 आरोपींची नावं आहेत। आरोपींवरती भादवी 376 कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। चौकशीवरून तिच्या बयानावरून असे निष्पन्न झाले की दिनांक 28/5/16 ते 7/6/16 पर्यंत या दोन्ही आरोपींनी तिच्याबरोबर मौजा आमगाव इथे आडीपाडीने बलात्कार करून तिला 8 ते 10 दिवस आपल्याकडे ठेवून तिच्याशी संभोग केला। पिंपरी चिंचवडमध्ये तोडफोडीचं सत्र सुरूच आहे। शहराच्या खडकी बाजार परिसरात काल रात्री अज्ञात टोळक्यानं तब्बल 30 गाड्यांची तोडफोड केली आहे। तोडफोड करणाऱ्या टोळक्यानं केलेल्या मारहाणीत 3 जण जखमी झाले। तोंडावर रुमाल बांधून ही टोळी आली होती। गाड्या फोडण्याची ही 2 दिवसातली दुसरी घटना आहे। शुक्रवारी रात्री देखील काही अज्ञातांनी थेरगाव परिसरात 22 गाड्यांची तोडफोड केली होती। नागरिकांमध्ये तोडफोड करण्याच्या उद्देशावरही कारवाई न झाल्यानं स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। तलवार सत्तूर सी पार वगैरे घेऊन आले होते। तोंडाला सगळं मास्क रुमाल वगैरे बांधून आले होते आणि सगळे गाड्यावर 30-35 गाडीवर टिबल सीट होते सगळे। आणि लोकांना रस्त्यानं जाताना नमाजला लोकांना जाताना येताना सगळ्यांना त्रास देत होते। सगळ्यांना तलवार बिलवार देऊन कोण बाकी लोकांच्या घरात मी घुसले ते लोक। लहान लहान बोरे होते, बायकांना ढोस बिल देऊन गेले ते लोक आणि आमची बी सगळ्या गाड्याला तोडफोड करून निघून गेले। आमचं खूप नुकसान झालेलं आहे। ते आता आम्ही कसं काय हे करून घेणार आणि पोलिसांनी फक्त दिलासा दिलेला आहे आणि आम्ही हे सांगतो की पोलिसांनी कसलीच कारवाई केलेली नाही आहे आणि पोलीस काहीच करत नाही। आता आम्ही रात्रभर आम्ही जागे थांबलेलो आहे। पोलीस कोणी आले नाही आमच्या बंदोबस्तला की नंतर कोणी आल्यानंतर कोणी पोलीस आमच्या संरक्षणासाठी थांबतील का काहीच नव्हते। आम्ही स्वतः इकडे गेलो होतो तर पोलीस चौकीला कुलूप घातलेलं होतं आणि पोलीस चौकीमध्ये कोणीच नव्हतं। सनातनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालावी यासाठी भाकपच्या वतीनं कोल्हापुरात आंदोलन करण्यात आलं। दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरणातील संशयित हे सनातनवादी असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। दाभोलकर हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या वीरेंद्र तावडेची कसून चौकशी करावी आणि यात राजकीय हस्तक्षेप होऊ नये यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी भाजप सरकार आणि मोदींविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली। कोल्हापूरमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने गायकवाडला समीर गायकवाडला अटक केली त्याच पद्धतीने वीरेंद्रला सुद्धा या ठिकाणी अटक केलेली आहे। ह्या प्रवृत्ती ही आरएसएसचा जो ज्यांना आरएसएस संघटनेला पूरक असं काम करणाऱ्या इतर ह्या संघटना आहेत। कारण जरी आपण म्हणलो सनातनी किंवा ही हिंदू जनजागृती संघटना, परंतु ह्या संघटना या आरएसएसच्याच एक फांद्या आहेत आणि त्याच्यामुळं आरएसएसवरच बंदी घातली पाहिजे। लोकहितासाठी केलेला कायदा न्यायालयात टिकत नसेल तर खरंच न्याय झाला असं म्हणायचं का असा प्रश्न उपस्थित होतो असं मत व्यक्त केलंय विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी। कायदा फक्त पुस्तकाप्रमाणे नको तर समाजहिताचाही विचार व्हावा असं मत त्यांनी व्यक्त केलंय। अहमदनगर जिल्ह्यातील 117 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आधार म्हणून माऊली प्रतिष्ठानच्या वतीनं शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलं। त्यावेळी निकम यांनी हे मत व्यक्त केलंय। ज्यावेळेला समाजाच्या हिताकरता एखादा कायदा केला जातो तो कायदा जेव्हा न्यायालयात टिकत नाही तेव्हा त्याला न्याय आहे का हा प्रश्न देखील सामान्य माणसाच्या मनात येऊ शकतो। आणि म्हणून आज न्यायालयाने देखील विचार करण्याची गरज आहे की एखाद्या कायद्याने जर संपूर्ण समाजाचं जर हित साधलं जात असेल तर असा कायदा का। नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये एका कार्यक्रमासाठी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील आले होते। त्यावेळी सभेसमोरील निफाड चौफुलीवर कांदे फेकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जोरदार आंदोलन केलं। कांद्याला हमीभाव देण्याच्या मागणीसाठी आक्रमक आंदोलक आणि शेतकऱ्यांनी भर सभेत जाब विचारला। त्यावर कांद्यातील भावाचा फरक ऊसाच्या एफआरपी प्रमाणे देणार असल्याचं आश्वासन पाटील यांनी दिलं। येत्या अधिवेशनात याविषयीचा ठराव ठेवण्यात येईल असं त्यांनी सांगितलं। हे आंदोलन केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी 25 आंदोलकांना अटक केली आहे। त्याचा प्रोडक्शन कॉस्ट उत्पादन खर्च आणि त्याला पाहिजे असणारा जो नफा किमान आहे की ज्यामुळे तो जगेल, चांगल्या पद्धतीने जगेल, ही त्याची किंमत ठरवून ज्या वेळेला किमती पडतील त्या वेळेला तो डिफरन्स अमाऊंट सरकार देईल जे ऊसाच्या बाबतीमध्ये आहे।
बऱ्या किमतीला कांदा घेऊन तो कांदा चाळीमध्ये ठेवावा, कारण हा कांदा 4 महिने टिकतो. यासाठी नाफेडने खरेदी सुरू केलेली आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की जर कमी आहे ती वाढवू, आणि महाराष्ट्रामध्ये पणनच्या माध्यमातून सुद्धा तो खरेदी करण्याचा प्रस्ताव हा आपण मंगळवारच्या कॅबिनेट बैठकीत आणतो. विविध आरोपांचा ठपका ठेवल्यामुळे मंत्रिपद गमवावं लागलेले एकनाथ खडसे यांना पक्षानंही बेदखल केलंय की काय, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात रंगू लागली आहे. भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचा विस्तार आणि पदग्रहण सोहळा नाशिकमधल्या भाजप कार्यालयात शनिवारी पार पडला. सोहळ्याच्या निमित्तानं भाजप कार्यालयाबाहेर मोठं होर्डिंग लावण्यात आलं होतं. या होर्डिंगवर पंतप्रधान, मुख्यमंत्री, इतर नेत्यांचे फोटो होते, मात्र एकनाथ खडसेंच्या फोटोला त्यात स्थान नव्हतं. एकनाथ खडसे उत्तर महाराष्ट्रातले भाजपचे ज्येष्ठ आणि वजनदार नेते आहेत. त्यांचं मंत्रिपद जाऊन जेमतेम आठवड्याभराचा कालावधी लोटलाय आणि एवढ्यातच पक्षानं त्यांच्याकडे पाठ फिरवल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. गैरव्यवहारांच्या आरोपामुळे मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर प्रथमच जळगावात आलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भेटण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांसमोर भाषण करणं टाळलं. त्याऐवजी खडसेंनी प्रत्येकाशी हस्तांदोलन करून संवाद साधला. खडसेंच्या मुक्ताई बंगल्यासमोरच्या जागेत छोटेखानी मंडप उभारून हा भेटीगाठीचा कार्यक्रम पार पडला. मुंबई महानगरपालिकेत माफिया राज सुरू असून भाजप तो संपवण्याचा प्रयत्न करत आहे. शिवसेना नेतेही या भ्रष्टाचारात सामील आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांविरोधात पोस्टरबाजी केली जात असल्याचा आरोप भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला. मात्र शिवसेना आडकाठी आणत असली तरी सुद्धा आम्ही पालिकेमधला भ्रष्टाचार उघड करू, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला. शिवसेना सामना मुखपत्राचा गैरवापर करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. सोलापूर जिल्हा परिषदेच्या गौण खनिजच्या निधीत गैरव्यवहार करणाऱ्या 39 ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई तर 197 जणांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले. या व्यतिरिक्त 4 जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या इतिहासातील आजवरची ही सर्वात मोठी आणि ऐतिहासिक कारवाई मानली जाते. उल्हास नदीवरील सावरे गावाजवळील सर्वात मोठा आणि अत्यंत महत्वाचा असलेला पूल विक्रमी वेळेत बांधून झालाय. अवघ्या 2 महिन्यात हा पूल बांधून झालाय. या महत्वाच्या पुलामुळे बदलापूर, वांगणी, कर्जत मार्ग म्हणजेच ठाणे आणि रायगड जिल्हे जोडले गेले. या पुलामुळे वांगणी आणि परिसरातल्या किमान 30 ते 40 गावांच्या ग्रामस्थांची मोठी सोय झाली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर हा पूल बांधून झाल्यानं ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय. सुमारे 55 वर्षांपूर्वी सावरे गावाजवळ एक लहानसा पूल बांधण्यात आला होता. मात्र पावसाळ्यात या पुलाचा वापर करता येत नव्हता. 2005च्या महापुरात संपूर्ण पूलच वाहून गेला होता. त्यामुळे ग्रामस्थांना 15 किलोमीटरचा वळसा घालून जावं लागत होतं. अखेर हा पूल सुरू झालाय. बदलापूर असेल, कान्होर असेल, इंदगाव असेल, काराव असेल किंवा सावरा, वांगणी, ढवळेगाव, ढवळेपाडा या परिसराला खूप गरजेची वाहतुकीची समस्या होती. ती आज या पुलामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुक्त झालेली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर पुन्हा विचित्र अपघात झालाय. 3 कार एकमेकांना धडकल्यात. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या या कार एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 1 जण ठार तर 11 जण जखमी झालेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. भातन बोगद्यापक्षी हा अपघात झालाय. विदर्भाची पंढरी असलेल्या कौंडण्यपूर येथील माता रुक्मिणीच्या पालखीचं शनिवारी संध्याकाळी अमरावतीमध्ये आगमन झालं. आज सकाळी पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. विदर्भातील सर्वात प्राचीन 422 वर्षांची परंपरा या पालखी सोहळ्याला आहे. श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथून 8 जूनला या पालखीचं प्रस्थान झालं असून आषाढी एकादशीच्या आधी ही पालखी पंढरपूरला पोहोचणार आहे. आई रुक्मिणी मातेचं चिंतन करत रोज 30 किलोमीटरचा प्रवास पायी चालते. ऊन वारा पाऊस सहन करून अखंड रुक्मिणी मातेचं चिंतन करताय. आणि त्या रुक्मिणी मातेच्या त्या सोहळ्यामध्ये मी सुद्धा 12 वर्षापर्यंत आई साहेबांच्या सोहळ्यामध्ये पायी चाललेलो आहे. पंढरपुरामध्ये आई रुक्मिणी मातेच्या पालखीला अग्र क्रमांकाचा मान आहे आणि तो मान भुवैकुंठ कौंडण्यपूर धामाला म्हणजे विदर्भाच्या वाट्याला आलेला आहे. ठाण्यातील कोकणीवाडा परिसरात शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे घरफोडीचा प्रयत्न फसलाय. 3 चोरट्यांनी वर्षभरापासून बंद असलेल्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरीची कुणकुण लागताच शेजाऱ्यांनी तात्काळ सुरक्षा रक्षकांना बोलावलं. त्यामुळे तिघांनी धूम ठोकली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनक्षेत्रापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या रौनक पार्कमध्ये ही घटना घडली. सोसायटीच्या सीसीटीव्हीमध्ये हे तिघेही चोर कैद झाले. हे तिघेही चड्डी बनियान गँगमधील असावेत असा संशय आहे. त्यामुळे ठाणेकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत पसरली आहे. पिसाळलेल्या कुत्र्यानं केलेल्या हल्ल्यात 9 लहान मुलं जखमी झाली आहेत. कल्याण पूर्वेकडील चिकनीपाडा परिसरात ही घटना घडली आहे.
या सर्व मुलांना कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सध्या या मुलांची प्रकृती स्थिर आहे. वाढत्या भटक्या कुत्र्यांचा त्रास कल्याणकरांना नवा नाही, मात्र कुत्र्यांनी लहान मुलांना लक्ष्य केल्यानं पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या भटक्या कुत्र्यांना लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. आज जागतिक बाल कामगार विरोधी दिन आहे. महाराष्ट्र राज्य असो की इतर कोणतंही राज्य, बालमजुरी ही भारतातली एक महत्त्वाची समस्या आहे. खेळण्या बागडण्याच्या वयात निरागस चेहरे दिवस रात्र राबत असतात. अशा बालमजुरांची सुटका करण्यासाठी ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिट दरवर्षी विविध मोहीम आखतात. त्याचबरोबर घरातून पळून आलेल्या लहान मुलांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचं कामही हे युनिट करतं. डम्पिंग ग्राउंडमधल्या धुरामुळे नरक यातना सोसणारे कल्याणमधले स्थानिक कमालीचे नाराज आहेत. 31 मे रोजी डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीचा धूर सतत 10 दिवस धुमसत होता. त्यातच पुन्हा तिथे आग लागल्यानं नागरिक कमालीचे संतप्त झाले. विशेष म्हणजे या प्रकरणी इथल्या नागरिकांचं गाऱ्हाणं ऐकून घेण्यासाठी एकही लोकप्रतिनिधी आणि अधिकारी या भागात फिरकला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. अखेर कोणीच दाद देत नाही हे पाहून संतप्त नागरिकांनी थेट कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर धडक दिली. तेव्हा महापौर राजेंद्र देवळेकर यांनी या नागरिकांना सामोरं जात त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या समोरही नागरिक आणि नगरसेवकात बाचाबाची झाली. अखेर महापौरांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. मात्र डम्पिंग ग्राउंड नक्की कधी बंद होणार याचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं. पुढच्या वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकींसाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होण्याची ऑफर दिल्याची माहिती आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजनाथ सिंग यांना ही ऑफर दिल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत अजून राजनाथ सिंग यांनी कोणतंही उत्तर दिलेलं नाही असंही कळत आहे. 1 महिन्यांपूर्वीच मोदी आणि शहा यांच्याकडून ही ऑफर राजनाथ सिंग यांना दिल्याची माहिती आहे. राजनाथ सिंग याबाबत फारसे उत्सुक नसल्याचं कळत आहे. याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र महिन्यापूर्वी अशी ऑफर देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आजपासून उत्तर प्रदेशमध्ये भाजप कार्यकारिणीची 2 दिवसीय बैठक सुरू होतीये. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आलंय. या बैठकीच्या अनुषंगानं शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक सदस्य, भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि खासदार सहभागी झाले आहेत. राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे डावपेच यावेळी ठरवले जाऊ शकतात. विशेष म्हणजे आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारे हिमंत बिस्वा शर्मा तसंच उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा, काँग्रेसमधून भाजपत आलेल्यांचाही या कार्यकारिणीत समावेश करण्यात येणार आहे. झी मीडियाच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालाय. जेएनयूमधील देशविरोधी घोषणांचा व्हिडिओ खरा असल्याचं आता उघड झालंय. या गोष्टीला सीबीआयची प्रयोगशाळा CFSLनं पुष्टी दिली आहे. 9 फेब्रुवारीला जेएनयू कॅम्पसमध्ये देशविरोधी घोषणा देण्यात आल्यानंतर झी मीडियानं जेएनयूमधील या घोषणांचा व्हिडिओ प्रसारित केला होता. काँग्रेस, आप यासह काही राजकीय पक्षांनी हा व्हिडिओ बनावट असल्याचा आरोप केला होता. मात्र आता सत्य कितीही कटू असलं तरी एक ना एक दिवस ते जगासमोर येतच. या अहवालानंतर व्हिडिओच्या सत्यतेवरती शिक्कामोर्तब झालाय. झी मीडियाच्या बातमीनंतर उत्तर प्रदेशमधील कैरानामधून पलायन केलेल्या कुटुंबियांची अखेर प्रशासनाला आठवण झाली आहे. आता प्रशासनानं डोर टू डोर लिस्टची पडताळणी सुरू केली. तर भारतीय जनता पार्टीचे 9 सदस्य समिती कैरानला जाणार आहे. दिल्लीत चालत्या कारमध्ये एका 23 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. बलात्काराच्या घटनेनंतर आरोपींनी या मुलीला दिल्लीच्या सनलाईट कॉलनीजवळ उड्डाणपुलाजवळ फेकून दिलं. मुलींनी या प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. उत्तर प्रदेशच्या भादोहीमध्ये दिल्लीवरून वाराणसीला जाणाऱ्या विश्वनाथ एक्सप्रेसच्या डब्यावर झाड पडलं. यात एक महिला प्रवासी जखमी झाली आहे. सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे. पाकिस्तानमधील सिंध भागात एका हिंदू ज्येष्ठ नागरिकाला मारहाणीची बातमी समोर आली आहे. 90 वर्षीय गोकल दासने इफ्तारीच्या आधी जेवण केल्यानं ही मारहाण झाली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. श्रीनगरमध्ये काश्मीरी पंडितांनी क्षीर भवानी मंदिरात पूजा केली. या पूजेत मोठ्या संख्येनं श्रद्धाळू सहभागी झाले. तर क्षीर भवानी मंदिरासाठी निघालेल्या लोकांवर आनंदनगर जवळच्या दगडफेक केल्याची बातमी समोर आली आहे. जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींनी घुमजाव केला असून नजरबंद असलेल्या फुटीरतावादी नेते गिलानी आणि मिरवाईस उमर फारूक यांची सुटका केली आहे. पंजाबच्या फजिल्का भागात बीएसएफनं 2 पाकिस्तानी स्मगलर्स ठार केलेत, तर एका जखमी स्मगलरला ताब्यात घेण्यात आले. रात्री 2च्या सुमारास भारत पाकिस्तान सीमेवरून हे स्मगलर्स घुसखोरी करत असताना झालेल्या फायरिंगमध्ये हे स्मगलर्स मारले गेले.
अंमली पदार्थांची 15 पॅकेट्स या कारवाईत जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय काही शस्त्र आणि दारुगोळाही जप्त करण्यात आलाय. ठार झालेल्या दोघांचेही मृतदेह बीएसएफने ताब्यात घेतले. तामिळनाडूतल्या कोईम्बतूर इथे एका प्राणी संग्रहालयात एका मगरीनं चक्क 21 पिलांना जन्म दिलाय. या पिलांची आई 27 वर्षांची आहे. त्यामुळे पिलांना बघण्यासाठी प्राणी संग्रहालयात पर्यटकांची गर्दी झाली होती. 1965 पासून असलेल्या या प्राणी संग्रहालयात पक्ष्यांपासून ते प्राण्यांपर्यंत 864 वेगवेगळ्या जातींचा समावेश आहे. फ्लोरिडात नाईट क्लबमध्ये गोळीबार झाला. यात 25 जणांना गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती आहे. ऑर्लॉनच्या क्लबमध्ये हल्लेखोरांनी काही लोकांना बंधक बनवलं होतं. हल्लेखोराला मारण्यात पोलिसांना यश आलं. सिरियाची राजधानी असलेल्या दमिश्कमध्ये लागोपाठ झालेल्या 2 आत्मघाती हल्ल्यात 20 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण या हल्ल्यात जखमी झाले. शिया समुदायाच्या धर्मस्थळाजवळ हा आत्मघाती हल्ला झाला. दोन्ही स्फोट काही मिनिटांच्या आत झाल्यानं अतिरेकी संघटना आयसिसने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. इराकमधील आयसिसचा बुरुज ढासळू लागला. इराकी सैनिकांनी आयसिसच्या ताब्यातील भागावर आपलं वर्चस्व मिळवलंय. इराकी सैनिक आणि नाटो सैनिकांच्या मदतीनं आयसिसनं इराकच्या फलुजा शहरावर ताबा मिळवलाय. आयसिसनं 2014 मध्ये फलुजा आपल्या ताब्यात घेतलं होतं. बोलावियाच्या कोचाबंबात नशेच्या धुंदीत असलेल्या एका महिलेनं निदर्शनं करणाऱ्या दिव्यांगांना कारनं उडवलं. या अपघातात 2 दिव्यांगांचा मृत्यू झाला, तर 4 लोक गंभीर जखमी झाले. हे दिव्यांग आर्थिक मदत वाढवण्यासाठी रस्त्याशेजारी निदर्शनं करत होते. फ्रान्समधील एअर फ्रान्सच्या वैमानिकांनी पुकारलेल्या बंदमुळे यात्रेकरूंना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. फ्रान्समध्ये सध्या फुटबॉल युरोकप सुरू आहे. त्यातच फुटबॉल प्रेमींना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतोय. नव्या लेबर लॉमुळे एअर फ्रान्सच्या वैमानिकांचा पगार कमी झालाय. त्यामुळे हे सर्व वैमानिक वैतागलेत. गेल्या 4 दिवसांपासून हा संप सुरू आहे. सोमालियात अल शबाब या अतिरेकी संघटनेनं आफ्रिकन युनियन फोर्सच्या बेसवर मोठा हल्ला केला. अल शबाबच्या 400हून अधिक अतिरेक्यांनी शनिवारी सैनिकी बेसवर हल्ला केला. मात्र या अतिरेकी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिल्याचं सेनेनं दावा केलाय. तसंच 140हून अधिक अतिरेकी मारल्याचा दावा देखील करण्यात आलाय. तर दुसरीकडे अल शबाबनं हा अतिरेकी हल्ला यशस्वी झाल्याचं सांगत 40हून अधिक सैनिक मारल्याचा दावा केलाय. अमेरिकेत या दिवसात एलजीबीटी मंथ सेलिब्रेशन सुरू आहे. याचं औचित्य साधून राष्ट्राध्यक्ष ओबामांनी एलजीबीटी समुदायाच्या लोकांना खास मेजवानी दिली. यावेळी ओबामांनी या समुदायाचं कौतुक केलं. अमेरिकेत मागच्या महिन्यात जून हा महिना एलजीबीटी मंथ म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली होती. इटालियन कोस्टगार्डनं शरणार्थींना वाचवल्याच्या आणखी काही एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. व्हिडिओत कोस्टगार्डच्या जवानांनी 130 शरणार्थींना वाचवल्याचं दिसतंय. कोस्टगार्डनं आतापर्यंत म्हणजेच 2016 जवळपास 50,000 शरणार्थींना वाचवल्याचं इटली गृहमंत्रालयानं सांगितलंय. सौर ऊर्जेवर चालणारं सोलार इम्पल्स 2 हे विमान शनिवारी न्यूयॉर्कला पोहोचलं. जगभरात भ्रमण करणारं हे विमान मागील 1 महिन्यापासून अमेरिकेत फिरतंय. सोलार इम्पल्सनं मागील वर्षी अबुधाबीतून आपली गगनभरारी घेतली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांची मोठी मुलगी मालियानं साईड वेल फ्रेंड स्कूलमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केलंय. 17 वर्षीय मालिया एका वर्षाच्या गॅपनंतर हॉवर्ड विद्यापीठातून पुढील शिक्षण घेणार आहे. ओबामांची छोटी मुलगी साईड वेल फ्रेंड स्कूलमध्ये शिक्षण घेते. जगभरात आतापर्यंत 168 मिलियन म्हणजे 16 कोटी 80 लाख मुलं बालमजुरीच्या कचऱ्यात अडकली आहेत. वर्ल्ड डे एंगेस्ट चाइल्ड लेबरच्या या दाव्यापूर्वी इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशननं आपल्या अहवालात याची नोंद केली होती. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशननं यापूर्वी 0 टॉलरन्स पॉलिसीचा अवलंब करण्याचा सल्ला दिला होता. भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या किताबावरती तिनं नाव कोरलंय. फायनलच्या लढतीत तिनं चीनच्या सून युला पराभवाची धूळ चारली. सायनानं पहिला गेम गमावल्यावर दमदार कामगिरी करत 2 गेम जिंकत सून युचा 11-21, 21-14, 21-9 असा पराभव केला. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटाचं गारुड अजूनही रसिकांच्या मनावर कायम आहे. तमाम प्रेक्षकांना याड लावलेला सैराट आता दक्षिण भारतातल्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज होतोय. तेलुगू, तमिळ आणि मल्याळी भाषेत सैराट चित्रपट तयार केला जाणार आहे. झी स्टुडिओने ही घोषणा केली. विशेष म्हणजे यापैकी तमिळ चित्रपटाचं दिग्दर्शन स्वतः नागराज मंजुळे करणार आहे. मराठीतला सुपर मेगा ब्लॉकबस्टर ठरलेल्या सैराटनं आतापर्यंत तिकीट बारीवर तब्बल 85 कोटीहून जास्त कमाई केली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.